नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक झालेल्या बदमाश फौजदाराला म्हणजेच गोपाळ बदने याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील कुमार फुलारी यांनी पोलीस सेवेतून कायमचं बडतर्फ केलं। अतिशय महत्त्वाची न्यूज आहे महाराष्ट्रासाठी, कारण की या अशा बदमाश फौजदारांना बडतर्फ करणं हेच गरजेचं आहे। या असे पोलीस दलात राहण्याच्या लायकीचेच नाहीत हे सत्य आहे। कारण की यानं केलेलं दुर्वर्तन, यानं केलेला उद्योग आणि याने केलेले कारनामे पाहता अशा पोलिसाला सुरुवातीलाच तात्काळ बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण प्रोसेसनुसार चौकशी खात्याअंतर्गत झाली, अहवाल प्राप्त झाला आणि मग त्यातनं धक्कादायक बाबी पुढे आल्या आणि मग कळालं की हा गोपाळ बदने किती बदमाश होता। 23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं स्वतःचं जीवन संपवलं, पण तिच्या डाव्या हातावर तिनं सुसाइड नोट लिहून ठेवली होती आणि त्या सुसाइड नोट मध्ये 27 शब्द म्हणजे 7 ओळी 24 शब्द होते आणि त्यामध्ये 2 नावं होती। पहिलं नाव होतं ते या बदमाश फौजदाराचं गोपाळ बदने, यानं 4 वेळा लैंगिक अत्याचार केला असा उल्लेख तिनं तिच्या हातावर केला होता। आणि दुसरा प्रशांत बनकर, यानं शारीरिक आणि मानसिक छळ केला। आता या दोघा आरोपींना पाठोपाठ अटक देखील झाली। प्रशांत बनकर याला पोलीस कोठडी झाल्यानंतर या गोपाळ बदनेला देखील अटक झाली, पण त्याची अटक होण्याची जी काही नाटकं होती ती अतिशय वेगळीच होती। जेव्हा या महिला डॉक्टरनं स्वतःचं जीवन संपल्याचं कळलं त्याच वेळी त्यांनी फलटणमधून पळ काढला, पंढरपूर गाठलं, मग सोलापूर गाठलं, मग बीडला स्वतःच्या घरी गेला आणि अचानक सूत्र फिरली आणि हा स्वतःच ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता त्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झाला। आता गुन्हा दाखल झालाय फलटण शहर पोलीस ठाण्यात, हा पट्ट्या शरण आला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात। साहजिकच लोकांचा संशय बळावला। मुळातच पोलीसच आणि तपास करणारे पण पोलीसच, म्हणजे आरोपी पण पोलीस, तपास करणारे पण पोलीस, बोंबला काय तपास होणार। पण त्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी आदेश काढून त्याला सस्पेंड करायला लावलं होतं। आता सरेंडर झाला तो झाला, पण मोबाईल घेऊन नाही आला, तो ठेवला लपवून। मग कसून चौकशी करण्यात आली आणि अखेर 2 दिवसांनी त्याच्याच नातेवाईकांनी त्याचा मोबाईल आणून दिला। ऑलरेडी त्याचे या सगळ्या संदर्भातले काय धागेदोरे आहेत हे पोलिसांनी तपासले होतेच, पण मोबाईल मिळाल्यामुळे त्याच्या विरोधात आणखी सक्षम पुरावे दाखल झाले। आता त्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली, नंतर आणखी वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आणि मग त्याला सातारा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं, कारण न्यायालयीन कोठडी मिळाली। म्हणजे त्यानं आतापर्यंत ज्या आरोपींना जेलमध्ये पाठवलं त्याच सातारा सेंट्रल जेलमध्ये हा त्यांच्याच सोबत आता हवा खात बसलाय। पण याआधी त्याने काय काय कारनामे केले हे आपल्याला कधीच कळालं नसतं। त्याच्यावर आतापर्यंत अनेक आरोप झाले। महिलांची छेड काढायचा, डोळे मारायचा, तिकडे सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असताना तर त्याच्या विरोधात 2013 मध्ये विनयभंगाची तक्रार दाखल होती। ज्या पीडितेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती तिनं 2 वेळा तपासी अधिकाऱ्यांवर संशय घेतला, त्यामुळे ते दोन्ही अधिकारी बाजूला करावे लागले। आता तिथं खात्यांतर्गत परीक्षा देऊन हा फौजदार बनून
फलटणला आला. पहिल्यांदा बरड या ठिकाणी त्याची पोस्टिंग झाली. नंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आला. आता इथे आल्यानंतर त्यांनी त्याची दबंगगिरी दाखवायला सुरुवात केली. कुठं गांजा तस्करची गाडी पकड, कुठं गांजा पकड. मग स्वतःला झाला काही त्रास करून घेऊन त्याचा इतका उदो झाला की तत्कालीन सातारचे एसपी समीर शेख हे स्वतः त्याच्या कौतुक सोहळ्याला हजर राहिले. त्यामुळे त्याची दबंगगिरी सिंघम म्हणून नाव फलटण मध्ये कमावलं. पण आतल्या गोष्टी वेगळ्याच आहेत. हा जणू काही तिथल्या साखर कारखान्यांचं वसुली केंद्र म्हणून फलटण पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन चालवायचा. त्याचा इतका रुबाब होता की सगळी देवाणघेवाणच त्याच्याकडे चालायची. त्याचा गांजा तस्करांशी देखील संबंध होता असं देखील आता दबक्या आवाजात बोलू जायला लागले. आता त्याच्या विरोधातले वेगळे वेगळे कारनामे जेव्हा समोर यायला लागले तेव्हा मात्र ती चर्चा केवळ दबक्या आवाजातच होती. पण जेव्हा या फलटणच्या महिला डॉक्टरच्या डाव्या तळ हातावर त्याचं नाव आलं तेव्हा मात्र गोपाळ बदनेचा खरा चेहरा समोर आला. तिनं डीवायएसपींकडे तक्रार केली होती. तत्कालीन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस त्यात असं स्पष्टपणे म्हटलं होतं की मला आरोपींना जे पोलीस आरोपींना घेऊन येतात त्यांना अनफिट सर्टिफिकेट देण्यासाठी आणि पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जातो. त्यावरून तिच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल केली. ती तक्रार जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. मग जिल्हा रुग्णालयानं तिच्या विरोधात चौकशी समिती नेमली. आता या सगळ्या प्रकरणामध्ये तिनं त्या चौकशी समिती समोर जे काही पत्र सादर केलं, खुलासा दिला, त्यात देखील तिनं 7 पोलिसांच्या नावांचा उल्लेख केलाय, 4 डॉक्टरांच्या नावांचा उल्लेख केलाय. त्या अजूनही त्यांच्याविषयीची चौकशी काहीच होत नाहीये. त्या बदनेचं नाव डीवायएसपी कडे तक्रार दिली त्यात पण होतं. चौकशी समिती समोर जे खुलासा पत्र दिलं त्यात पण होतं. आणि मृत्यूपूर्वी जे हातावर सुसाईड नोट लिहिली त्यातही होतं. त्यामुळे बदने हा पक्का बदमाश आहे हे तिच्यामुळे उजेडात आलं. आणि मग एक एक करत बदनेचे किस्से कारनामे समोर येऊ लागले. आता या संदर्भात सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जी काही माहिती दिली आहे ती माहिती अतिशय महत्वाची आहे. त्यांनी असं म्हटलंय की फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 345/2025 या गुन्ह्यातील आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने यानं पोलीस दलाचं ज्ञान असूनही बेफिकिरीनं नैतिक अधपतन, दुर्वर्तन आणि पदाचा गैरवापर केला. समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली. त्याचे कृत्य पोलीस उपनिरीक्षक पदाला अशोभनीय होतं. त्यानं कर्तव्य पालनात आणि दैनंदिन जीवनात संशयास्पद वर्तन केलं. त्याचं कृत्य अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने याला शासकीय सेवेत ठेवणं योग्य नाही असं स्पष्ट सांगितलं. निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने जो आता फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होता त्याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्छेद 311(2)(ब) नुसार 4 नोव्हेंबर 2025 पासून म्हणजे कालपासूनच शासकीय सेवेतून बडतर्फ केलं. म्हणजे पोलीस दलाचा आणि त्याचा संबंध संपला. प्रकरण गंभीर स्वरूपाचं असल्यानं पोलीस खात्यानं बदने विरुद्ध खात्याअंतर्गत चौकशी लावली. आता या चौकशीचा अहवाल पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी अवघ्या 72 तासांच्या आत दिला आणि सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे तो अहवाल सादर होताच त्या बदनेच्या वर्तनाबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या.
फुलारी यांनी दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलंय, पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं घृणास्पद आणि निंदनीय वर्तन बदनेनं केलं. अशा व्यक्तीला शासकीय सेवेत ठेवणं हे सार्वजनिक आणि लोकहिताच्या दृष्टीनं अनुचित आहे. त्यामुळं महाराष्ट्र नागरी सेवा वर्तन नियमानुसार आणि कलम 311(2) अंतर्गत गोपाळ बाळासाहेब बदने याला कायमस्वरूपी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. आता त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी होत्या. मगाशी मी तुम्हाला म्हटलंच, विविध भागांमध्ये त्याच्या वागणुकीविरोधात आंदोलनं झाली. नागरिकांसह सहकाऱ्यांशीही तो गैरवर्तन करायचा. त्याच्या तक्रारी देखील वारंवार पुढे आल्या. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणानं मात्र पोलीस दलाची प्रतिमाच डागाळली आणि मग जनतेमध्ये पोलिसांवर अविश्वास निर्माण झाला. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात बदनेचा सहभाग असल्याचं उघडकीस झाल्यानंतर मात्र त्याची इतरही कारनामे समोर आले. केवळ त्यानं त्या महिला डॉक्टरला त्रास दिला नाही, तर PSI बदने हा अनेकदा महिलांची छेड काढायचा, त्यांना डोळाही मारायचा, असाही धक्कादायक खुलासा समोर आला. गोपाळ बदने गेल्या 2 वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. याआधी तो फलटण तालुक्यातील बरड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो मूळचा बीडचा आणि बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील चांदापूर या गावचा तो रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. आता सध्या तो आहे कुठं? न्यायालयीन कोठडीत. कुठं? जिथं ज्यानं आरोपी पकडून त्या जेलमध्ये पाठवले होते, आज त्याच जेलमध्ये तो हवा खातोय, त्याच जेलची. म्हणजे कसा जेल का खेळ, कसा मेळ झालाय बघा. या बदनेला बडतर्फ करणं अत्यंत महत्वाचं होतं आणि यामुळे आता पीडितेला न्याय देण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल उचलल्याची भावना तरी जनमानसात निर्माण झाली. आता हा बदने छोटा मासा आहे. असे बडे मोठे मासे या प्रकरणात गळाला लागले पाहिजेत. जाळं टाकलं, छोटे मासे आले, मोठ्या माशांचं काय? या प्रकरणातले जे कोणी बडे मोठे मासे असतील त्यांना पण अटक होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये. हिमनगाचं टोक आहे. त्या बिचारीला फक्त 2च नावं लिहिता आली, पण तिने जी तक्रार आधी दिली आहे DYSP कडं, त्या DYSPनी ती तक्रार केराच्या टोपलीत का टाकली? 19 जून 2025 कुठं आणि 23 ऑक्टोबर 2025 कुठं? या 5-6 महिन्यांमध्ये तिनं जी DYSP कडे तक्रार दिली त्या तक्रारीचं काय? शिवाय चौकशी समिती समोर सादर केलेल्या खुलाशा पत्रात जी काही तिने नावं घेतलेली आहेत आणि तिला जो त्रास दिलाय त्यांचं काय? परवा सुषमा अंधारेंनी थेट त्या नावांचा देखील उल्लेख केला. मग आता त्यामध्ये PI सुनील महाडिक आहे, API जायपात्रे आहेत, डॉक्टर अंशुमन धुमाळ आहेत, हे DYSP राहुल धस आहेत. यांचं काय? या मुळात या सगळ्यांवर देखील आता कोणत्याही परिस्थितीत चौकशीचा ससेमिरा लागला पाहिजे. कारण की जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत या प्रकरणात नेमकं पाणी कुठं मुरलंय हे कळणार नाही. त्यामुळं आता या गोपाळ बदनेला बडतर्फ केले महाराष्ट्रासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण या बदनेच्या मागचे सूत्रधार कोण आहेत ते पण शोधून काढले पाहिजे. आणखी तिच्यावर फक्त आणि फक्त बदनेचा दबाव नव्हता. त्या PI महाडिकची फोनवरून माझ्यावर असा दबाव येतोय असं सांगून देखील PI महाडिकने हात वर करून काय सांगितलं? माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. तिचा फोन देखील ब्लॉक केला, फोन कट केला. जायपात्रे, तुमचा काय गैरसमज दूर झाला असेल तर आपण फोनवर बोलूयात म्हणून तिने जेव्हा बोलणं सुरू केलं तेव्हा जायपात्रेने सांगितलं की मी बाहेर आहे. बाहेर कुठं आहे? त्याच फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पोलीस गाडीत जायपत्रे बसून बोलत होते. वाटल्यास तेव्हाचा CCTV फुटेज बघा असं तिने स्वतः पत्रात म्हटलंय. खासदार आणि 2 PA, तिने नावं नाही लिहिली कुणाची, पण एखाद्या आरोपीला फिटनेस सर्टिफिकेट द्या यासाठी खासदार आपले 2 PA पाठवतात आणि PAच्या फोनवरून तिच्याशी बोलणं करतात. याचाच अर्थ असा कोणता आरोपी आहे कोणत्या गुन्ह्यातला की ज्याच्यासाठी
खासदाराला पीए पाठवून महिला डॉक्टरशी फोनवरून बोलावं लागतं? या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार? बर काय बोललेत? पोलिसांची कंप्लेंट आहे की तुम्ही बीडचे आहात, आरोपी बीडचे आहेत, तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट देत नाहीत. हे काय? ती महिला डॉक्टर बीडच्या, आरोपी बीडचा, याचा संबंध काय? काय म्हणायचंय काय? मी वेळोवेळी धनंजय मुंडेंचे आभार मानलेले आहेत, त्यांनी या प्रश्नावर पहिल्यांदा आवाज उठवला होता. अरे त्या बीडच्या आहेत, आरोपी बीडचे आहेत, त्याचा याच्याशी काय संबंध? तिच्या व्यवसायाशी काय संबंध? म्हणजे हे कुठलाही प्रकार? आडनावावरून बोलणं, ज्या क्षेत्रात, ज्या गावात, ज्या जिल्ह्यात राहतायत त्या जिल्ह्याच्या नावावरून बोलणं, हे योग्य आहे का? पोलिसांना तरी शोभत का? आणि खासदारांनी असा प्रश्न त्या महिला डॉक्टरला विचारणे खासदारांनी तरी शोभत का? अहो, हकनाक जीव गेला ना त्या महिला डॉक्टरचा. 23 ऑक्टोबरला घटना घडली, आज 5 नोव्हेंबर आहे, 14वा दिवस आहे, पण अजूनही त्या महिलेनं आपलं जीवन का संपवलं? तिच्यावर कुणाकुणाचा दबाव होता? तिला जीवन संपवण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं? या प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मग त्यांची उत्तरं शोधून काढणं या 14 दिवसांमध्ये पोलिसांना जमलं नाही? असा किती आवाका या प्रकरणाचा? सगळं तर फलटणशीच निगडीत आहे, सगळ्याच फलटणशी निगडीत आहे. 2 आरोपी पकडले फलटणचेच. तिनं चौकशी पत्रामध्ये ज्यांची नावं घेतली फलटणशीच रिलेटेड, मग ते वैद्यकीय अधिकारी असो किंवा पोलीस असो. मग या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी कारवाई काय होतीये, काय झालीये, हे पोलिसांनी पुढे आणावं. कुणालाही पाठीशी घालू नये, मुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्यांचं वाक्य आणखी मला आठवत आहे, तिनं तिच्या मनातल्या वेदना हातावर लिहिल्या म्हणून. मग या वाक्याला जागरूक राहणं हे पोलिसांचं काम आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक धाडसी पोलीस IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांची SIT साठी निवड करण्यात आली आहे. मी मागच्याही तुम्हाला सांगितलेलं, त्यांनी आशा वर्कर्स यांनी कोरोना काळात जे काम केलं त्याच्यावर एक चांगली कविता केली होती, तिचं नावही आशा होतं. आता तुम्ही SITच्या तुमच्या देखरेखीखाली हा तपास होणार आहे. तेजस्वी सातपुते मॅडम, अख्ख्या महाराष्ट्राची तुमच्याकडनं आशा आहे. तुमच्याकडे आशेनं डोळे लावून बसलेत की तुम्ही या प्रकरणातल्या आरोपींचा पर्दाफाश कराल, एक महिला एका महिलेला न्याय देईल, एवढा विश्वास सगळ्यांनी तुमच्यावर ठेवलाय. नाहीतर नुसत्या SIT स्थापन केल्या जातात, पुढे काय होतं काही कळत नाही. म्हणून या प्रकरणात तुमच्याकडनं न्यायाची आशा आहे, न्यायाची अपेक्षा आहे. आज गोपाळ बदनेला कायमचं घरी पाठवलं, शासकीय सेवेतून बडतर्फ केलं, अतिशय उत्तम बातमी केली, अतिशय उत्तम गोष्ट केली. पण याही पलीकडे जाऊन या प्रकरणातल्या आणखी दडलेल्या आरोपींना शोधून काढून त्यांच्यावर देखील कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तेव्हाच या महिला डॉक्टरला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.